उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झाल्यानंतर संपूर्ण राज्य शोकसागरामध्ये बुडालेलं आहे। ठाम निर्णय, निर्भीड भूमिका आणि प्रशासनावर पकड यासाठी ओळखले जाणारे अजित पवार अचानक काळाच्या पडद्याआड गेले। अजित पवारांच्या मंत्रालयातल्या 6व्या मजल्याच्या दालनामध्ये सध्या नेमकी काय स्थिती आहे याचा आढावा आमची प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे हिने घेतलाय, पाहूया। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे आणि त्यानंतर आपण पाहतोय संपूर्ण राज्यावरती दुःखाचं डोंगर कोसळलेला आहे। खरं तर संपूर्णतः राज्य जे आहे ते मात्र शोककळेत बुडाळलेलं पाहायला मिळतंय। मी सध्या मंत्रालयात आहे, ज्या ठिकाणी दादांचं दालन आहे। खरं तर 6व्या माळावरती दादांचं हे दालन असतं आणि या दालनात आपण पाहतोय की दादा दररोज म्हणजे जेव्हा जेव्हा मुंबईत आल्यानंतर इथेच दादा जे आहेत ते अनेकांना भेटत असतात। ते दादांचं हे समिती कक्ष आहे। आपण पाहतोय की समिती कक्ष जे आहे कशा पद्धतीत सुनं पाहायला मिळतंय। दादांचे जे कर्मचारी आहेत ते इथे दादांच्या बारामतीमध्ये जाऊ शकलेले नाही आहेत, पण मात्र मंत्रालयातल्या ज्या दादांचं कार्यालय आहे जिथे 6व्या माळावरती दादा बसतात त्या दालनातून त्यांना पाहतायत। दादांना शेवटचा निरोप देताना इथे सगळेच हे कर्मचारी पाहतायत। मग सफाई कर्मचारी असतील किंवा मग दादांना प्रेम करणारे हे सगळेच लोक जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात। दादांच्या दालनात आणि मंत्रालयात असलेले सगळेच दालनातले सगळे कर्मचारी जे आहेत एकवटलेत आणि मंत्रालयाच्या परिसरामध्ये दादांना श्रद्धांजली वाहण्यात आलेली आहे। यस मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। अजितदादांचे पीएसओ विदीप जाधव हे सुद्धा अनंतात विलीन झाले। विदीप जाधव यांना कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी अखेरचा निरोप दिलेला आहे। विदीपच्या जाण्यामुळं घरामध्ये जे पोकळी निर्माण झाली ती आयुष्यामध्ये कधी भरून शकणार नाही। विदीप आमचा सर्वात मोठा भाऊ। पोलीस दलामध्ये जेव्हा भरती झाला तेव्हापासून म्हणजे भरती होण्या अगोदर आयुष्यामध्ये खूप स्ट्रगल केला त्याने। जनतेला आव्हान आहे, विनंती आहे सरकारला की आमच्या कुटुंबातर्फे की त्याच्या या मुला-मुलीला त्याचं भविष्य उज्ज्वल होण्यासाठी आर्थिक सहाय्य करावं। जे सरकारी योजना असतील त्या सर्व विदीपच्या कुटुंबाला लाभाव्यात हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि सरकारला विनंती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।